हॅलो अँड वेलकम. सर्वांचं स्वागत आहे आपल्या कॉम्प्लेक्स नंबरच्या PYQ सिरीजमध्ये. तर आजचा आपला क्वेश्चन आहे जेई ॲडव्हान्स 2023चा. राईट, इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. एक काहीतरी इक्वेशन दिलेलं आहे. तर आपल्याला एक झेड कॉम्प्लेक्स नंबर आहे जो हे इक्वेशन सॅटिस्फाय करतं. झेडचा क्यूब प्लस 2z चा स्क्वेअर प्लस 4z कॉन्जुगेट मायनस z इक्वल टू 0. ठीक आहे. आणि युजल गोष्ट की कॉम्प्लेक्स नंबर कॉन्जुगेट असा झेड कॉन्जुगेट. आणि हे एक इम्पॉर्टंट आहे की इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड बी नॉन झिरो, म्हणजे काहीतरी रिअल नंबर नाही आहे, कॉम्प्लेक्स नंबरचं हे सांगायचं आहे. तर आपल्याला मॅच करायचं लिस्ट 1 आणि लिस्ट 2 सोबत. आता व्हॅल्यू काढायला व्हॅल्यू काय आपल्याला मॉड झेड काढायचं आहे. मॉड झेड काढण्यासाठी आधी झेड काढावं लागेल. नेक्स्ट झेड मायनस झेड कॉन्जुगेट काय असते, इमॅजिनरी पार्ट. झेड प्लस झेड कॉन्जुगेट काय असते, रिअल पार्ट. ओके, तर सॉल्व्ह करणं सुरू करूया. तर आपल्याला गिवन इक्वेशन आहे मॉड झेडचा क्यूब प्लस 2 टाइम्स झेडचा स्क्वेअर प्लस 4 टाइम्स झेड कॉन्जुगेट मायनस 8 इक्वल टू 0. आता जेव्हा कधी असं इक्वेशन दिलं असते ते एक नॉर्मल प्रोसेस काय असते आपली, की आपण जर कॉन्जुगेटची व्हॅल्यू काढायची असेल, कुठल्या इक्वेशनमध्ये कॉन्जुगेट असेल तर आपण जर झेडला झेडच्या कॉन्जुगेटने रिप्लेस केलं तर इक्वेशन चेंज नाही होत. सो बाय टेकिंग कॉन्जुगेट हे लक्षात ठेवलं, इक्वेशनमध्ये झेडला जर झेडच्या कॉन्जुगेटला आपण रिप्लेस केलं तर नॉर्मल इक्वेशन चेंज होत नाही. सो टेकिंग कॉन्जुगेट, जर आपण कॉन्जुगेट घेतला तर चेंज व्हायला नाही पाहिजे. आता लक्षात ठेवा, आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे की झेडचा मॉड घ्या किंवा झेड कॉन्जुगेटचा मॉड घ्या, दोन्ही काय असते, इक्वल असते. मी जर कॉन्जुगेट घेतला तर आपण काय होणार, झेडचाच कॉन्जुगेट त्याचाच क्यूब, दोन्ही सारखे आहे ॲक्च्युली. इथे मिळालं 2 टाइम्स झेड कॉन्जुगेटचा स्क्वेअर 4 टाइम्स कॉन्जुगेटचा कॉन्जुगेट. माहिती आहे ना, कॉन्जुगेटचा जर आपण कॉन्जुगेट घेतला तर वापस काय मिळतो, झेडच मिळतो. सो कॉन्जुगेटचा कॉन्जुगेट झेड आणि रिअल नंबरचा कॉन्जुगेट राहणार इक्वल टू 0. आता आपल्याला दोन इक्वेशन्स दोन्ही साईडला सॅटिस्फाय करतात. तर सॅटिस्फाय करत असेल तर आपण सिम्प्लिफाय करायसाठी काय करूया, सबट्रॅक्ट करू. का बरं सबट्रॅक्ट करायचं आहे, की सबट्रॅक्ट केल्यावर हा क्यूबिक टर्म जो कॅन्सल होईल. का बरं कॅन्सल होईल, कारण की मॉड्युलस दोघांचा सेम असतो. सबट्रॅक्ट केल्यावर तिथून आपला कॅन्सल झाले, -1 कॅन्सल. इथे काय राहिलं, तू जर कॉमन काढला तर मला मिळालं झेडचा स्क्वेअर मायनस झेड कॉन्जुगेटचा स्क्वेअर प्लस 4 टाइम्स झेड कॉन्जुगेट अँड मायनस झेड इक्वल्स टू 0. राईट. आता एक क्वेश्चन पासून स्टार्ट करूया आपण. ठीक आहे, क्वेश्चन सोपा आहे, काही डिफिकल्ट नाही, फक्त टेक्निकल लक्षात ठेवायचं काय करतो तर. आता हा a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर आहे, तर आपण काय लिहू शकतो बघा, 2 टाइम्स झेड मायनस झेड कॉन्जुगेट आणि झेड प्लस झेडचा कॉन्जुगेट. इथून जर मी मायनस कॉमन काढलं बाहेर, का बरं मायनस कॉमन काढलं त्याला रिझन सिंपल आहे, कारण की मला झेड मायनस झेड कॉन्जुगेट पाहिजे. इथे झेड कॉन्जुगेट आली आहे, मायनस बाहेर काढला तर हा झाला झेड मायनस झेड कॉन्जुगेट इक्वल्स टू 0. राईट. दोघांमध्ये कॉमन काय, दोघांमध्ये कॉमन काढू शकतो आपण. दोघांमध्ये कॉमन निघाला 2 टाइम्स झेड मायनस झेड कॉन्जुगेट. इथे काय राहिलं, झेड प्लस झेड कॉन्जुगेट मायनस 2 इक्वल्स टू 0. राईट, इक्वल्स टू 0. दोन गोष्टीचं प्रोडक्ट 0 याचा अर्थ काय, 2 तर 0 होऊ शकत नाही, म्हणजे एक तर झेड मायनस झेड कॉन्जुगेट इक्वल टू 0 आहे किंवा झेड प्लस झेड कॉन्जुगेट मायनस 2 इक्वल टू 0 असेल. आता बघा, झेड मायनस झेड कॉन्जुगेट 0 याचा अर्थ काय, की झेड इक्वल टू झेड कॉन्जुगेट आहे. झेड इक्वल टू जर झेड कॉन्जुगेट असेल तर याचा अर्थ काय झाला, की हा प्युअरली रिअल आहे. याचा अर्थ काय होते, इट इज प्युअरली रिअल. हा जर प्युअरली रिअल असेल त्याचा इमॅजिनरी पार्ट काय होणार, इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड इक्वल्स टू 0. पण आपल्या कंडिशन मध्ये काय म्हटलंय की इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड कॅन नॉट बी 0, म्हणजे ही कंडिशन आपली कामाची नाही. ठीक आहे, सगळ्या कंडिशन सोबत सोबत सॉल्व्ह करायच्या आणि जे कामाचं ते ठेवायचं, जे कामाचं ते आपोआप कॅन्सल होते. इथून तुम्हाला मिळालं झेड प्लस झेड कॉन्जुगेट इक्वल्स टू 2. तर झेड प्लस झेड कॉन्जुगेट काय असते, 2 टाइम्स रिअल पार्ट ऑफ झेड. So 2 times real part of z equals to 2. So therefore real part of z equals to काय झाला 1. बघा, म्हणजे आपला z काय झाला ऍक्च्युली, z इज इक्वल्स टू, जर मी x प्लस आय वाय ठेवतो म्हटलं तर आपल्याला x व्हॅल्यू किती मिळाली आहे, 1 मिळाली आहे. सो देयरफॉर z इज इक्वल्स टू 1 प्लस आय वाय. राईट.
आता आपल्याला एक गोष्ट मिळाली. आता सेकंड गोष्टीसाठी आपल्याला काय पाहिजे बघा, मॉड झेड काढायचा आहे ना, मॉड झेडचा स्क्वेअर काढायचा आहे. तर मॉड झेडचा स्क्वेअर काढायचा एक्स पे मिळालं तर वाय ची गरज आहे. ठीक आहे, वाय साठी पण कॅल्क्युलेट करूया. ओके, सो हा झेड आहे आपला, हा झेड या इक्वेशनला सॅटिस्फाय करेल, कारण की हा झेड काय या इक्वेशनला सॅटिस्फाय करेल, कारण की झेड ची व्हॅल्यू आहे. मग हा जर इक्वेशनला सॅटिस्फाय करत असेल तर आपण इथे व्हॅल्यू ठेवूया. लेट मॉड झेड इज इक्वल्स टू काय झाला, अंडर रूट 1 चा स्क्वेअर 1 आणि y चा स्क्वेअर, राईट. आहे तर आपली मॉड्युलस मध्ये. आता ही व्हॅल्यू इक्वेशन मध्ये पुट करूया. लेट्स पुट इन द गिवन इक्वेशन. पुट इन गिवन इक्वेशन. गिवन इक्वेशन मध्ये जर पुट केला आपण तर मॉड z चा क्यूब म्हणजे अंडर रूट 1 प्लस y स्क्वेअर याचा स्क्वेअर, सॉरी क्यूब, प्लस 2 टाइम्स z चा स्क्वेअर म्हणजे 1 प्लस iy चा स्क्वेअर, राइट, प्लस 4 टाइम्स z चा कॉन्जुगेट काय असणार आहे 1 मायनस iy आणि शेवटी मायनस 8 इक्वल टू 0. तसे आपण सिंप्लिफाय करूया. आपण याचंच करू, अंडर रूट 1 प्लस y स्क्वेअर याचा पॉवर 3 प्लस याला एक्सपांड जर आपण केलं तर 2 टाइम्स 1 चा स्क्वेअर 1 मायनस y चा स्क्वेअर, राइट, 1 चा स्क्वेअर 1 मायनस y चा स्क्वेअर प्लस 2 टाइम्स i1. आता इथे मायनस का बरं आला, a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर, i चा स्क्वेअर मायनस होतो. ठीक आहे, प्लस 4 ने मल्टिप्लाय करा, हा झाला 4 मायनस 4iy मायनस 8 इक्वल टू 0, राइट. तर थोडंसं सिंप्लिफाय जर तुम्ही केलं हे असंच मिळालं की 1 प्लस y चा स्क्वेअर याचा पॉवर आहे 3, 2 ने मल्टिप्लाय केलं 2 into 1 2 मायनस 2y स्क्वेअर प्लस 4iy स्क्वेअर, 2 into 2 4, इथे प्लस, ठीक आहे सिंप्लिफाय करूया, प्लस आणि मायनस मायनस 4 आणि हा मायनस 4i इक्वल टू 0. बघा काय काय भेटलं व्हॅल्यूज, खूप सुंदरसं काम आहे. प्लस 4i मायनस 4i कॅन्सल, बघा 2 मायनस 4 सो मायनस 2. सो बेसिकली तुम्हाला जे इक्वेशन मिळालं आहे, इक्वेशन काय झालं आहे अंडर रूट 1 प्लस y स्क्वेअर याचा क्यूब प्लस इथे झालं मायनस 2 आणि मायनस 2 चा y स्क्वेअर इक्वल्स टू 0. ठीक आहे, मी वरचं इरेज करतो. आपल्याला एक व्हॅल्यू मिळाली आहे की रियल पार्ट ऑफ z म्हणजे x इक्वल्स टू 1 मिळालेला आहे, ते आपण लक्षात ठेवायचं. x इक्वल्स टू 1 त्याचे उत्तर लिहितो की x इक्वल टू आपला 1. आता y ची व्हॅल्यू काढतोय आपण, वरचं इरेज करतो. जस्ट होल्ड ऑन सेकंड. आता x इक्वल टू 1 मिळाले, या इक्वेशनला सॉल्व्ह करताना मायनस बाहेर काढा, अंडर रूट 1 प्लस y स्क्वेअर चा पॉवर 3 मायनस बाहेर काढला 2. ठीक आहे, इथे करायला मायनस 2 बाहेर काढला, इथे 1 राहिला, इथे पण 2 बाहेर निघाला, मायनस निघाला, प्लस y स्क्वेअर इक्वल्स टू 0. त्याला राईट साइडला पाडून द्या. ठीक आहे, सो अंडर रूट 1 प्लस y स्क्वेअर चा क्यूब इक्वल्स टू 2 टाइम्स 1 प्लस y स्क्वेअर. आता बघा याला आपण काय लिहू शकतो, याला आपण काय लिहू शकतो इक्वल्स टू 2 टाइम्स, त्याला जर रूटच्या आतमध्ये टाकलं नाही तर हा 1 प्लस y स्क्वेअर झाला आणि याचा पॉवर 2 केला तर स्क्वेअर आणि रूट कॅन्सल होईल, म्हणजे परत तीच व्हॅल्यू मिळणार. करायचं कारण काय, इथे पण रूट मध्ये आहे, इथे पण रूट मध्ये व्हॅल्यू आहे. आता ही व्हॅल्यू मी इकडे डिवाइड मध्ये घेऊन येऊ शकतो. ही व्हॅल्यू जर डिवाइड मध्ये आली तर बेसिकली काय मिळालं मला, अंडर रूट 1 प्लस y स्क्वेअर वरती पॉवर 3 होता तो डिवाइड मध्ये आला तर 3 मायनस 1 सॉरी 3 मायनस 2 इक्वल्स टू 2 मिळाला, राइट. 3 मायनस 2 म्हणजे 1 झाला. सो अंडर रूट 1 प्लस y स्क्वेअर इक्वल्स टू 2 ही व्हॅल्यू मिळाली. आता रूट कॅन्सल करायचं, मी स्क्वेअर करेल, दोन्ही साइडला जर स्क्वेअर केला तर मला मिळालं 1 प्लस y स्क्वेअर इक्वल्स टू 2 चा स्क्वेअर झाला 4. 1 तिकडे पाडून द्या तर y स्क्वेअर इक्वल्स टू झाला 4 मायनस 1 विच इज इक्वल्स टू 3. किंवा y ची व्हॅल्यू किती झाली आपली प्लस किंवा मायनस रूट 3. तर x मिळाला आहे, y मिळाला, तर तुम्ही कुठलीही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकता. x आणि y चंच काम होतं. सो देअरफॉर आवर z इक्वल्स टू किती झाला आहे बघा, इझी करा. z इक्वल्स टू किती झाला आता 1 प्लस किंवा मायनस रूट 3 हा झाला आपला z.
बस ही व्हॅल्यू करायचं काम होतं आपलं, बाकी तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. मॉड झेडचा स्क्वेअर, देअरफॉर पहिली कंडिशन पी साठी मॉड झेडचा स्क्वेअर, सो बेसिकली 1चा स्क्वेअर प्लस किंवा मायनस रूट 3चा स्क्वेअर, नेहमी पॉझिटिव्ह असणार. हा झाला 1 + 3 इक्वल्स टू 4. सो पहिल्याचा आन्सर काय मिळालं, 1 + 3 इक्वल्स टू 4. पहिल्याचा आन्सर. सो पी साठी आपल्याला मिळाली व्हॅल्यू 4, राईट. आता नेक्स्ट आहे झेड मायनस झेड कॉन्जुगेट. झेड मायनस झेड जर कॉन्जुगेट आपण केलं तर आपल्याला काय मिळतो, 2 टाइम्स रियल नंबर. सो क्यू झेड मायनस झेडचा कॉन्जुगेट, त्याचा स्क्वेअर करायचं म्हणजे बेसिकली 2 टाइम्स झेड मायनस झेड कॉन्जुगेट काय होणार, 2 टाइम्स इमॅजिनरी नंबर. ठीक आहे, 2 टाइम्स इमॅजिनरी नंबर ऑफ झेड याचा स्क्वेअर. ठीक आहे, संकल्पना किती सांगितलं, 2 टाइम्स इमॅजिनरी नंबर. इमॅजिनरी नंबर किती आहे, रूट 3 आहे. सो 2 टाइम्स रूट 3 चा आता प्लस किंवा मायनस फरक पडत नाही, स्क्वेअर केला, हा झाला 4, हा झाला इंटू 3. सो आन्सर इज 12. आन्सर इज 12. मी खालची व्हॅल्यूज पण यूज करतो. ठीक आहे, 12 भेटलं ना. 12 म्हणजे काय, सेकंड साठी आपल्याला आन्सर मिळालं दिस. ओके, नेक्स्ट झेडचा स्क्वेअर आणि झेड प्लस झेड कॉन्जुगेट. ओके, नंबर सी क्यू साठी नंतर आर आला. तर झेड प्लस झेड कॉन्जुगेट काय असते, झेड प्लस झेड कॉन्जुगेट काय, रियल पार्ट. सो 2 टाइम्स रियल पार्ट ऑफ झेड, त्याचं काय करायचं आहे, स्क्वेअर करायचं आहे, राईट. सो 2 टाइम्स रियल पार्ट किती झाला, 2 चा स्क्वेअर 4, रियल पार्ट ऑफ झेड होता 1, 1 चा स्क्वेअर 1. सो बेसिकली हा झाला 4. आणि मॉड झेडची व्हॅल्यू किती काढली आपण, मॉड झेडची व्हॅल्यू, मॉड झेड स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे, 4. सो बेसिकली 4 + 4 करू शकतो आपण, राईट. बेसिकली 4 + 4. सो देअरफॉर लिखो मॉड झेडचा स्क्वेअर, मी इथे काढलं मॉड झेडचा स्क्वेअर 4 प्लस झेड कॉन्जुगेटचा स्क्वेअर इज इक्वल्स टू 4 + 4 इक्वल्स टू 8. नाइस, 4 + 4 इक्वल टू 8. याची व्हॅल्यू कुठे आहे, 3 साठी 8 मिळाला. नेक्स्ट नंबर 4 पी क्यू आर नंतर एस. सिंपल सिस्टम आहे, झेड प्लस 1 करायचं आहे, नो प्रॉब्लेम. झेड किती आहे आपला, 1 प्लस किंवा मायनस रूट 3i. ओके, आणि प्लस 1 केला आणि याचा स्क्वेअर करायचा, नो प्रॉब्लेम. 1 + 1 किती झाला, 2 प्लस मायनस रूट 3i याचा स्क्वेअर. सो बेसिकली 2 चा स्क्वेअर प्लस मायनस रूट 3 चा स्क्वेअर. सो 2 चा स्क्वेअर झाला 4, 4 प्लस रूट 3 चा स्क्वेअर 3 इक्वल्स टू 7. अँड अशा प्रकारे हा लास्ट ऑप्शन पण आपल्याला मिळाला. कुठल्याही केससाठी आन्सर 10 तर येत नाही आहे. सो आपलं रिलेशन काय मिळालं आहे, P2 2, Q2 1, R2 3 अँड S2 5. ठीक आहे, अशा प्रकारे आपण हा क्वेश्चनला अटेंड करू शकतो. इथे इम्पॉर्टंट पॉईंट सांगण्याचा उद्देश हा आहे की इक्वेशन मध्ये जर तुम्ही झेडच्या ठिकाणी झेडचा कॉन्जुगेट जरी केला असेल तरीही तुमचं इक्वेशन चेंज होणार नाही. आणि मग तिथून आपण वेगवेगळ्या कंडिशन दिलेल्या यूज करून इक्वेशन काढू शकतो, राईट. ओके, तर हा जे ॲडव्हान्स 2023चा क्वेश्चन. काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता, डाऊट नसेल तर फारच चांगलं. तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये नेक्स्ट क्वेश्चन सोबत. टिल देन टेक केअर, बाय.